हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांनी मी व्लॉग बनवते आहे आणि आज आम्ही चाललो आहे काला घोडा फेस्टिवलला आणि मी फर्स्ट टाईम चालली आहे. सो विचार केला व्लॉग करूया, काय काय मी बघते, माझा एक्सपिरियन्स कसा आहे. माहिती आहे मुंबईकरांसाठी खूप नॉर्मल आहे ही गोष्ट, बट मी फर्स्ट टाईम चालली आहे. सो आय वॉन्ट टू शेअर माय एक्सपिरियन्स. तर मग बघू, आत्ताच आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली लेट झाला आहे निघायला आम्हाला, पण रात्रीचं पण छान असतं असं ऐकलं आहे आणि काही प्रोग्राम्स वगैरे असतात तिथे. बघू काय करतेस. सो आम्ही निघालो आहे आत्ताच, युग, मी आणि कुणाल. तर बघू आता किती वेळ लागतो आम्हाला पोचायला आणि तिथे गेल्यावरती मग मी व्लॉग कंटिन्यू करते. स्टे ट्यून. बघू बिस्किट कधी आणलंस तू खाली यार. लपून छपून. ऑलरेडी उशीर झाला आपल्याला निघायला. सो चाललो आहे अटल सेतूवरून. ओनली 20 मिनिट्समध्ये आपण मुंबईमध्ये असणार आहोत. अटल सेतूने जायला रात्री मज्जाच येते, काही बोला, खूप भारी वाटतं एकदम. युगनी तर माझ्या 2 वर्षाचा असताना काला घोडा फेस्टिवलला चाललाय. बापरे, मी तर आत्ता बघते. तर आत्ताच आम्ही अटल सेतू वरून आलोय, पोचलोय मुंबईला. आणि आपण पहिले ॲक्च्युली काला घोडा फेस्टिवल लागलाय 2 ठिकाणी. एक कुठे लागलाय, एक चर्चगेटला आणि दुसरा मेन काला घोडाचा जो स्टॅच्यू आहे तिथे, त्या गार्डनमध्ये. सो आम्ही पहिले चाललोय चर्चगेटवाले आर्ट फेस्टिवलला आणि नंतर मग रिटर्न येताना इथून आम्हाला सोपं पडेल यायला, म्हणून आम्ही फर्स्ट तिथे जाणार आणि मग इकडे येणार. एक गंमत अशी झालेली आहे की चर्चगेटच्या इकडे न जाता आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो आहे आणि तिकडे फोटोशूट वगैरे करून डिरेक्टली इकडे यावाल्या काला घोडा फेस्टिवलला आलो, जिथे मेन काला घोडाचा स्टॅच्यू आहे. आणि इकडे सुद्धा खूप क्राऊड होता भाई. मला वाटलं नव्हतं एवढा क्राऊड मिळेल मला रात्रीच्या टायमाला, बट इट्स मुंबई. आणि काला घोडा आर्ट्स फेस्टिवल असा यांनी पोस्टर इथे लावलेला आहे, बॅनर आहे मोठा, जिथे सगळे काही प्रोग्राम्स असतील काय असेल ते इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे बघा, हे किती सुंदर वाटत होतं हार्ट. आणि मिल्टनचं तर मी ऐकलेलं की असं दरवर्षी असतं मिल्टनचं काहीतरी, मला मागेही कोणतरी बोललेलं. बट खूप मस्त मोठीच्या मोठी बॉटल बनवलेली आणि त्याला त्या मिल्टनच्या बॉटलचे जे कॅप्स असतात ना वरचे झाकण, त्याने डिझाईन केलेली. प्लस इकडे स्टॉल्स वगैरे पण खूप आहेत यार, मस्त मस्त. आणि खरंच मला टाईम नाही आहे म्हणून मी काय वाचत नाही आहे. मला डिस्क्रिप्शन वाचायची खूप इच्छा आहे ॲक्च्युली, प्रत्येक ह्याच्याकडे आर्टकडे जाऊन, बट टाईम नाही आहे. आणि गाईज स्टॉल खूप कॉस्टली आहेत भाई, बट ठीक आहे, घेण्यासारख्या पण खूप वस्तू आहेत खरंच, डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे. हे खूप भारी होतं, हे खूप भारी. कर्मा एकदम मस्त वाटतं, एकदम छान. मी तर इथे फोटो पण काढणार आहे आता. काहीतरी मिनिंग आहेत यार याचे, काहीतरी त्याच्या मागे डेफिनेशन्स आहेत, मिनिंग आहे प्रत्येक गोष्टीचे, त्यामुळे ते बनवलं गेलं. आणि ते ज्यांनी बनवलं त्यांना हॅट्स ऑफ. एवढं सुंदर सुंदर लावत आहेत लिटरली ते लोक अशा फेस्टिवलला, म्हणजे किती छान आहे. काहीतरी मिनिंग आहे त्याच्यापाठी, वाचण्यासारखं आहे. मला वेळ नाही आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खराब आहे, बट ठीक आहे, मी कशी दिसते आहे. आणि हा STD सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला नाही माहीत असं नाही आहे. नॉस्टॅल्जिक फिलिंग फुल. डान्सर्ससाठी पण हे काहीतरी, म्हणजे काय होतं मला नाही समजलं. बॉर्न +2+3+4, पण छान होतं जे होतं. आणि हे इथे काय बनवलं आहे, बॉटल्स ठेवल्यात आणि द लास्ट कॅच म्हणून लिहिलं आहे, बट मी डिस्क्रिप्शन परत नाही वाचलं आहे. हां, हे मला बघून थोडंफार समजलं आहे की ऑनलाईन दुनियेतून बाहेर येऊन आपण जुने खेळसुद्धा खेळले पाहिजेत. आणि हे जे आहे ना, हे पण खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली
ह्याचं मिनिंग मी तुम्हाला नाही सांगू शकत, बट मला समजलं ते बघून की त्यांनी नक्की काय बनवलं आहे, प्रयत्न केला आहे. ड्रीम हाऊस खूप सुंदर होतं आणि ते जी पेंटिंग केलेली आहे म्हणजे हाताने पेंटिंग केली आहे ती. एक आर ग्लास पण होता तिथे, त्याचंसुद्धा डिस्क्रिप्शन दिलं आहे कल म्हणून. ते खूप सुंदर आहे. प्लस हे चायनामध्ये असं म्हणजे चायनीज मूवीज असतात त्याच्यामध्ये असं आपण बघतो ते आहे. ते मला नाही समजलं काय आहे. आणि इकडे सगळे स्टॉल्स लागलेत. स्टॉल्ससाठी हा पूर्ण एरिया असं छान सुंदर बनवला आहे. स्टॉल्स पण खूप भारी भारी होते. काय काय छान छान वस्तू होत्या. डेकोरेटिव्ह आयटम्स तर भरपूर होते. आणि हा आहे काला घोडाचा मेन स्टॅच्यू, ज्यामुळे ह्या आर्ट्स फेस्टिवलला नाव पडलं काला घोडा आर्ट्स फेस्टिवल. दरवर्षी लागतो, बट मी फर्स्ट टाईम आले इकडे आणि मला खूप छान वाटलं येऊन. खूप मस्त. मला टाईम नाही मिळाला, आम्ही थोडं लेट निघालो म्हणून, बट मी नक्की मला जमलं तर मी परत एकदा विजिट करेन. मुंबई की जान, टॅक्सी, काली पिली खूप छान केलेलं आहे. पण इट्स रिअली अमेझिंग टू कम हिअर अँड एक्सपिरियन्स दिस काइंड ऑफ व्हिज्युअल आर्ट्स. सो एंडिंग द व्लॉग हिअर. आणि अशा व्लॉग्ससाठी मला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व्लॉगला यूट्यूब चॅनलवर. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तब तक के लिए बाय बाय, टेक केअर.